आपल्या संपूर्ण आयुष्यात जे काही आपण ट्रेक करतो ना, त्यातले काही निवडक ट्रेक आपल्या कायमच्या लक्षात राहतात. मग त्यासाठी काहीतरी खास कारण असतंच. तसाच आजचा हा आमच्यासाठीचा स्पेशल ट्रेक, न विसरता येणारा, हिमाचल प्रदेशातल्या बर्फाच्छादित डोंगरांना, शिखरांना दाखवणारा हा ट्रेक. असंख्य थरारक गोष्टींनी भरलेला. फांदे कसे तुटले, थकवा, खडी चढाई, प्रतिकूल हवामान, मारुतीच्या शेपटासारखी न संपणारी अवघड अशी घसरडी वाट, हाडं गोठवणारी थंडी आणि सरतेशेवटी पाहिलेलं हिमालयाचं मोहक असं साजरं रूप आणि भेदुंद करणारे निसर्ग नजारे. वाह, जे पाहिलं ना ते सगळं डोळे तृप्त करणार, कधीही न पाहिलेलं असं. तरी हा ट्रेक सुरुवात केला तेव्हा असं वाटलं की मधूनच परत यावं. नाही यार, आता नाही जाऊ शकत आपण. पण मग असं काय घडलं आणि हा ट्रेक आम्ही कंप्लीट केला. ही खूप महत्त्वाची गोष्ट घडली. ती तुम्हाला पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला हा व्हिडिओ पाहू. यामध्ये शिमला जवळच्या नारकंडा गावाजवळच्या हाटू शिखराची ही चढाई तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहाल. मग इथे कसं यायचं, काय पाहता येईल, कशासाठी नक्की इथे आलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा व्हिडिओ तुम्हाला देईल. तेव्हा चला सुरू करू. सकाळी सकाळी तुमचं स्वागत आहे. आम्ही आहोत आता शिमल्यामध्ये. आणि शिमल्यामध्ये काय झालं आहे, आमच्या कुटुंबातला एक माणूस या ठिकाणी डाऊन झालेला आहे. बघूया आता, बरं वाटलं तर ठीक, नाहीतर आम्ही बरोबरच झोपणार. आजचा दिवस पूर्ण आराम करणार. जर ती येऊ शकत असेल तर आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी नाश्त्याला जाऊन येतो, तोपर्यंत बघूया काय होतंय. अशा वेळी पडून राहीन ती बायको कसली. आम्ही आवरले. शिमला कुलू मनालीला आपण जेव्हा येतो ना, इथे खूप सारी अनसर्टन्टी असते. आणि अशा वेळेला तुम्हाला एक चांगला टूर ऑपरेटर या टूरसाठी पाहिजे, जे आमच्यासाठी चलवंजरेने काम केलं. मनाली आणि शिमला खूप छान पाहिलं. 3-3 दिवस प्रत्येकी एका शहराला दिले. टोटल 7 दिवसांचं हे पॅकेज. खूप मस्त मजा आली आणि खास एन्जॉय केला आम्ही. त्यामुळे चलवंजरेसाठी थँक्यू. नारकंडा हे ठिकाण शिमल्यापासून अगदी 2 तासांच्या अंतरावर आहे, 60 किलोमीटर. शिमला ते नारकंडा यांच्या मधला रस्ता हळूहळू चढाईसह डोंगरांच्या शिखराजवळूनच जात असतो. तब्येती ठिकठीक आहेत सगळ्यांच्या. वैशू जरा डाऊन आहे. शेवटचा दिवस आहे. उद्या आपल्याला परत पुण्यासाठी निघायचंय. नारकंडा हे ठिकाण शिमला ते किन्नौर या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे इथे येण्यासाठी भरपूर अशा बसेस मिळतात. नारकंडाच्या जवळ येताच रस्त्याच्या दुतर्फा बर्फ दिसायला लागला. आता नारकंडाच्या शेवटच्या स्टॉपला गाडी येऊन थांबली. आता आम्ही इथून गाडी केली हाटू पीकसाठी 1000 रुपीज घेऊन. ती गाडी आपल्याबरोबर येणार आहे. जिथपर्यंत जाते जिथपर्यंत जाऊ तिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर मग मंदिराला जाता येतं का बघूया. इथपासून पुढे घाटाची चढाई, बर्फ, अरुंद रस्ते, यामुळे फक्त स्थानिक लोकच इथे वरती गाड्या घेऊन जातात. सुरुवातीला जबरी रस्ता आणि तसाच जबरी ड्रायव्हिंग करणारा कारवाला, हे दोन्ही भेटले. रस्ता तर सुंदरच होता. हे सगळं पाहून खूप उत्सुकता वाढली. अखेर आता मधोमध गाडी येऊन थांबली, कारण इथून पुढचा रस्ता बर्फामुळे बंद झाला होता. इतका बर्फ पडला होता. इथे सगळ्या बर्फातल्या ॲक्टिव्हिटीज. स्कीइंग केलं जातं तिकडे. इकडे हा रोप आहे. रोप नाही करून जाणार इकडे. मुलगा फ्रीज झालेलं लेक आहे. लेक दिसतोय तुम्हाला, एकदम फ्रीज झालंय. हे सगळे बर्फातले खेळ खेळले जात होते. हे सगळं पाहून मी आणि ऋषीने पुढचा 3 किलोमीटरचा खड्यात चढाईचा हा बर्फाचा ट्रेक करायचं ठरवलं. हे आव्हान निश्चितच अवघड होतं, पण म्हटलं नाही जमलं तर मधून परत येऊ. ऋषीने आग्रहच धरला होता की बाबा जायचंच बर्फात. आपण हे कधी केलं नाही ना, मग चला करून बघू काय होतंय ते. म्हटलं चल. मग काय, ड्रेस चढवला, बूट घातले, माफक ऐवज बरोबर घेऊन आम्ही निघालो.
आणि ऋषी चाललोय. वैशूला बरं नाही आहे त्यामुळे ती इथेच थांबणार आहे. इकडे ॲक्टिव्हिटीज आहेत ती ॲक्टिव्हिटीज करणार आहे. चला बघूया कुठपर्यंत हा ट्रेक करता येतो. 3 किलोमीटरचा ट्रेक. इथून हा रस्ता बंद आहे त्यामुळे इथपासून पुढे गाड्या जात नाही. इथे आम्ही गाडी लावली. पहिल्यांदा हिमालयातला बर्फातला ट्रेक करतोय. ट्रेक सुरू केला. अफाट उत्साह आणि ऊर्जा घेऊन आम्ही हा ट्रेक सुरू केला. चढ आहे मित्रांनो, चढ. एक म्हणजे दम लागतोय कारण या ड्रेसचं वजन जास्त आहे. मे बी ऑक्सिजन विरळ असावा म्हणूनही असेल. पण छान झाडी आहे. असा बर्फ पडलाय. ऊन मध्येच खाली येत आहे बघा हळूहळू. या बर्फामुळे इकडे गाड्या येत नाही आहेत. खूप बर्फ आहे रस्त्यावरती. इथे बघा झाड पडले देवदारचं एक. अगदी सुरुवातीच्या काही मिनिटातच बर्फात चालताना 2 अडचणी आम्हाला जाणवल्या. आणि एक म्हणजे गमबूटच्या तळातून या बर्फाची थंड कळ आमच्या पायात पोचत होती. आणि दुसरं म्हणजे चालताना पाय एकदम घसरू पाहत होते. बर्फावरून केअरफुली चालायला लागतं. हे बघा. पहिला 1 किलोमीटर झाला असेल तेव्हाच इतका थकत होतो ना. लगेच मी त्याला म्हटलं, ऋषी आपण परत गेलेलंच मला वाटतं बेटर होईल, विचार कर. मी त्याला सांगितलं की थंडी आणि बर्फाने गोठलेले पाय आणि चढाई यामुळे हे अंतर अजिबातच सरत नाहीये. पण तो बोलला की नाही नको, आपण थोडा आणखी ट्राय करू, मग बघूया एकदा काय होतंय. तुम्ही फक्त न थांबता न विसावा घेता चालत राहा असं त्याने सुचवलं. चलो ठीक है बोला, ये भी करके देखते. खरं तर इथलं हवामान वर्षभर थंडच असतं. पण फेब्रुवारी ते मार्च दरम्यान मात्र तुम्हाला ताजं बर्फ पाहायला मिळतं. इथे उन्हाळ्यामध्ये 8 ते 20 डिग्रीपर्यंत तापमान असतं, तर हिवाळ्यामध्ये हेच तापमान उणे 10 म्हणजे -10 पर्यंत खाली येतं. आणि मग बर्फाची जादू सुरू होते. हा टॉपिक अजूनही 2 किलोमीटर आहे. आपण 1 किलोमीटर ट्रेक करून आलोय. इथे मंदिर 2 किलोमीटर असं दाखवतोय बघा. हा नजारा बघा. चला रुकना मना आहे. खरं तर या नारकंडाच्या हाटू शिखरावर इथले स्थानिक लोक मोठ्या शिताफीने या घाटाच्या चढाईने गाडी चढवतात. पण हिवाळ्यात या उंचीवर खूप बर्फवृष्टी होते आणि हा सगळा रस्ता, हा सगळा घाट रस्ता बर्फाने झाकून जातो. आणि मग इथून पुढे चालत चालत खऱ्या ट्रेकची मजा सुरू होते. या ट्रेकच्या सुरुवातीलाच अगदी मोजकेच 3-4 पर्यटक आम्हाला भेटले. थकले सोमनाथ दादा, थकले, दम लागला. हा अतिशय निमुळता घाट रस्ता पूर्णपणे बर्फाने माखला होता. त्यामुळे कडेवरून डायरेक्ट दरीचाच व्ह्यू दिसायचा. त्यामुळे लगेच सावध होऊन चालायला लागायचं. इकडून चल. केअरफुली चालावं लागतं कडेने. द हिमालयस. काय तो हिमालय दिसत होता मंडळी इथून अफलातून. चढत असताना, ट्रेक करत असताना जे काही नजरेस पडत होतं ना ते इतकं प्रतिम होतं आणि याआधी फक्त सिनेमातच पाहिलेलं होतं. हे सैन्य कसं काय बर्फामध्ये लढाई करत असून देव जाणार. हे बघितलं कसा ट्रेक आहे मंडळी. बघा नजारा, माझ्या आजूबाजूचा नजारा बघा. अतिशय सुंदर असा नजारा आहे. ऋषी चाललाय बघा इकडे. अरे इधर कुछ तो है बेबी, पीने का पानी. ओ माय गॉड, कुछ तो है इधर. ओह सॉलिड थकवलंय. आता असं वाटलं आपली ऊर्जा, आपली ताकद संपली आहे. पायच उचलत नव्हते, चढवतच नव्हतं. आणि मनात काहूरच माजू लागलं की चला आता बास, खाली जाऊया, नाही होत आपल्याला हे चढणं आता. हीच खरी वेळ आहे जिथे आपण फोर्स लावला पाहिजे. आणि आम्ही चालू लागलो. या सूटनी एवढं गरम होतंय.
पाठीला घाम आला. व्ह्यू साठी एवढा दम लागला. पैसा वसूल भाई लोक. ऑसम आहे. इकडे दरी आहे, घरं दिसतात आहेत खाली, आणि इकडे तो पीक आहे जिथे आपल्याला जायचं आहे. चला, ड्रेसमुळे वजन खूप वाढले, पण ठीक आहे. बर्फात कसं पण वाकडं तिकडं पडता येईल म्हणून ड्रेस उपयोगी येईल. शूज घातलेले आहेत त्याचे. काय नजारा आहे मित्रांनो. इथली झाडं, त्यांची ठेवण, पानं, फांद्या, त्यावरची बुरशी, सगळं वेगळं होतं. एक दिवस तिथं ट्रेक करायला जायचं. काय बोलताय? ऋषीने हा नजारा पाहून त्या हिमालयाचा ट्रेक करण्याची इच्छा व्यक्त केली. अर्धा रस्ता स्नो मध्येच गेला. इतका थकलो आणि नेमकं देवासारखा तो चहावाला इथे धावून आला. पाच मिनिटाचा ब्रेक घेतला आम्ही चहासाठी, आणि चहा घेऊन लगेच निघालो. एवढ्या वरती हे लोक चहा देतात, आणि माफक किंमत लावली बरं का, 20 रुपये. असं नाही म्हणजे लुटतात आहेत. चला, केअरफुल केअरफुल. वरती बघा, वरून काही सटकलं तर कार्यक्रम डायरेक्ट खाली. काय दिसतंय राव, काय दिसतंय. फूल किधर है भैया? हमारा फूल बना. आम्ही थोडक्यात स्नो ट्रेकच केला. झाडावर बर्फ साठलेला असताना ते बर्फ पडतं त्यावेळेला अशा फांद्या तुटतात, वरून बर्फ पडतं. केअरफुली चालायचं, आवाज आला पटकन बाजूला व्हायचं. बघा ही फांदी कशी तुटली. आता शरीरात एक वेगळ्याच प्रकारचा विरोधाभास होता. पाय घरटलेत बर्फात आणि घाम येतोय. आहे की नाही विचित्र. आता इथे एक वेगळीच गोष्ट घडली. ती म्हणजे एक प्रेमी युगुल खाली उतरताना स्लाइड करत चाललंय हे आम्ही पाहिलं, आणि आम्हाला त्यांनी ही नकळत आयडिया दिली. नारकंडाच्या डोंगरावरून हिमालयाच्या विस्मयकारी अशा बर्फाच्या रांगा अगदी पाहण्यासारख्या आहेत. कारण नारकंडाच्या खाली उत्तरेला सतलजचं खोरं आहे, तर त्याच्या पलीकडे सगळ्या बर्फाच्या पर्वतरांगा आहेत. क्लास रस्ता आहे, आणि या रस्त्याने सफर करत आम्ही हाटू पिकला पोचणार आहोत. आणि या देवदारच्या झाडांमधून ऊन येत आहे. चला, माताचं काहीतरी बोर्ड दिसलेला आहे. मध्येच एक पाटी दिसली. असं वाटलं की संपला ट्रेक, इथेच मंदिर आहे. ठीक आहे, पुढे जायचं. मला वाटतं इथंच जायचंय. हे मंदिर नसून आणखी वेगळं काहीतरी असल्याचं कळल्यानंतर आम्ही परत वर चालू लागलो. मित्रांनो, आय थिंक आपण इथे पोचलेलो आहे. लेट्स गो. काय 3 किलोमीटरची खडी चढाई बर्फातून केली. पहिल्यांदा लाईफ टाईम एक्सपिरियन्स घेतला. 3 किलोमीटर नाहीये मित्र, हे कायमचं चालतोय असं. फ्लॅग. आता जसं आम्ही वरती जाऊ लागलो तसं हे जमिनीचा बर्फाचं आच्छादन जास्त जाड होत होतं. आणि अनेकदा वाटायचं आता संपला ट्रेक बस, पण पुन्हा त्या झाडीतून तो रस्ता दिसायचा पुढचा, आणि असं वाटायचं ओ माय गॉड, चला अजून खूप जायचंय पुढे. व्हॉट, परत झाडी. आमचं झालंय वडा. आता स्पॉट नव्हताच, स्पॉट काहीतरी वेगळा. वी कीप गोइंग. लेट्स गो. प्रत्येक वेळेला स्वतःचं ऐकलं ना तर गोंधळ होईल. तुम्ही या पीक नाही चढू चढणार. जेव्हा तुम्हाला असं स्वतः कोणीतरी स्वतःचा आतला आवाज येत असेल ना, नाही होणार आता, नाही होणार, तेव्हाच नेमकं स्वतःला फोर्स लावा आणि अशा प्रकारचे ट्रेक करा. त्यातला आनंद जबरदस्त आहे.
पूर्ण वाट कस लागलाय. स्टॅमिना. सह्याद्री, तुझ्यामुळे सगळं जमलंय. थँक्यू. पुढे फक्त हिमालयाचे पीक. कित्येकदा मध्येच थांबून तो बाजूचा निसर्ग पाहिलं की असं वाटायचं वाव किती सुंदर आहे हे सगळं. हा ट्रेक संपायचं नावच नाही घेते मित्रांनो. तेव्हा वाटतं आपण पोहोचलोय, आपण नसतो पोहोचलो. नॉट डन येट. आणि तो क्षण आला बाबा ज्यावेळी हे मंदिर दिसलं. मागे मंदिर दिसलं आणि सगळं थकवाच गेलं. फायनली इकडे 3-3 फूट बर्फ आहे, खाली पाय रवतोय. डेस्टिनेशनला आलोय. हाटू मंदिर दिसतंय आता नजरेच्या टप्प्यात. मातेचं दर्शन घ्यायचंय आणि मातेला मनापासून प्रणाम करून आशीर्वाद मागायचे. मंडळी, हे हाटू शिखर म्हणजे कदाचित पृथ्वीवरील स्वर्गाचा एखादा तुकडाच वाटतो. काय वर्णू महिमा या मंदिराचा. नारकंडाचं हे हाटू शिखर जवळपास 8100 फूट एवढ्या उंचीवर वसलंय. स्थानिकांच्या मते हे अभयारण्य रावणाची पत्नी मंदोदरीला समर्पित आहे. स्थानिकांसाठी तर या जागेचं अनन्यसाधारण असं धार्मिक महत्त्व आहे. जय महाटू. विष्णू, हनुमान, इकडे नवग्रह मारुती दिसतात, माता दिसते, कृष्ण आणि राधा दिसते. भव्य पर्वत, उंचच्या उंच हिरव्या देवदारांचं आच्छादन असलेलं हे जंगल देवदार आणि निळ्या पाईंच्या झाडांचं एक मिश्रण आहे. आणि आता आम्ही परत रिटर्न निघालोय. चला, किती वाजले ऋषी? 3 वाजलेत. चला, अमेझिंग नजारा होता तिथून. हलटूच वाटत नाही खरंच. पाय जातोय ना हे बघा. खाली जाताना मात्र तसं नाही आहे, बर्फ तोडायला लागत नाही, त्यामुळे उरक आहे चालण्याला. ओके. तर ते फ्रीज होतं आणि ते ना फ्रीज कायम फ्रीज होतं. म्हणून काय पायामध्ये बोट हलवत राहायचं का? ओके. ॲम्पिट्यूड करायला. तर जर फ्रीज झालं ना हां तर काय काम गेलंय, त्यामुळे थंडी जरा वाढली बरं का मंडळी. असे शॉर्टकट आहेत बरं का इथे घसरण्यासाठी, पण केअरफुल पाहिजे. आता मी ट्राय करतो. स्लायडिंगचं आहे, दोन्ही स्लायडिंगचे, सगळे स्लायडिंगचे. मग काय करू? स्लाइड करा. Great. Come on. लेट्स गो. It was nice. सूट ह्याच्यासाठी घ्यायचा मित्रांनो. तर आता थंडी वाजायला लागली. आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना सूर्याचं एवढं काही पडलेलं नाही आहे, पण इथं आल्यानंतर या बर्फामध्ये सूर्याची किंमत कळते. थोडा वेळ झाला फक्त, आता ऊन पडत नाही. तर इतकी थंडी वाढली, हात एकदम फ्रीजिंग कोल्ड व्हायला लागलेत. थंडी वाजायला लागली हाताला. आता पुढे जाऊन आपल्याला इकडे चहा मारायचा आहे. आपल्याला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे सूर्याबद्दल. रोज जी आपली जुनी लोकं करत होती ते खरंच गरजेचं आहे. सूर्यप्रकाश किती गरजेचं आहे ना, तिथं बर्फात आल्यानंतर कळतं. थँक्स सूर्यनारायण देवा, मनापासून आभारी आहे तुमचा. चहा बिस्किटसाठी स्टॉप घेतला आहे. चहा आणि पार्लेचे बिस्किट. 1 किलोमीटरवरती हाटूदेवीचं मंदिर आहे. त्याच्या खाली आम्ही आता उतरताना चहा घ्यायचं ठरवलं. जाताना काही खाल्लेलं नाही फार. आपका नाम क्या है? दीपक मेहता। दीपक मेहता। कब से कर रहे हो ये? भैया मैं 2 साल से। 2 साल से इधर ही लगाते हो आप स्टॉल? हाँ जी। ओके, क्या क्या रहता है आपके पास?
चाय और मैगी। मैगी कितने की? 60 की मैगी है, 20 की चाय है, 20 की पार्ले जी है। बहुत अच्छा देते भैया, थैंक यू। ऋषी पण येतो, तिकडे जा होल्ड, करेक्ट। कसं वाटलं? एक नंबर मित्रांनो, लोकलने काय विषय। या ट्रेकमध्ये ताज्या निर्मळ बर्फाच्या आनंदाबरोबरच हिमालयीन पर्वतरांगांची विलक्षण अशी दृश्य, देवदार मॅपलच्या झाडांची जंगलं, डोंगराच्या वरच्या शेंड्याला असलेल्या हाटू मातेचं दिव्य असं मंदिर, वरून दिसणारे मोहक असे नजारे जे निसर्गप्रेमींना वेड लावतात। आपण धन्यता मानतो हे सगळं पाहून। थंडी वाढली, अशात जर पाऊस किंवा स्नोफॉल सुरू झाला तर आमच्याकडे काहीच नाही आहे, भयानक सिच्युएशन आहे। त्यामुळे पटकन खाली पोहोचणं महत्त्वाचं आहे। सो उतरताना थोडंसं पळतच चाललं आहे। आणि इथले स्थानिक बघा, खालून वर येतात ते डायरेक्ट एवढ्या उताराला। अमेझिंग आहे बाबा, चालत सवयीचा भाग आहे, दुसरं काही नाही, नाहीतर अवघड आहे। हां क्या ऋषी, बघ ना कसे चालत येतात। रिस्क है तो इश्क है, इश्क है तो मजा है। ऑसम, लेट्स गो बॉय। अँड फायनली आम्ही पोहोचलो आहेत। आमच्या गाड्या दिसायला लागलेल्या आहेत। तुमको बोलने का था, ये भी सूट है ना, ये सूट रहे तो ही तुम स्किड कर सकते हो बर्फ पे, इसलिए पैसा वसूल है। सूट ले लो भाई, ऊपर जाना है, ऐसे बर्फ में खेलना है तो सूट चाहिए। आते वक्त आधा रूट स्किप डायरेक्ट। प्रथम ह्या मुलीचे आभार, कारण तिला बरं नव्हतं, पण ती इथपर्यंत आली म्हणून आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो, आणि हॉटेलमधून बाहेर पडलो म्हणून हा ट्रेक होऊ शकला। एक नंबर एक्सपिरियन्स होता मित्रांनो, मस्ट ट्राय। फक्त जे बिगिनर्स आहेत त्यांना अजिबात चालणं जमत नाही, त्यांनी नाही करू। इतकी थंडी होती ना वरती, कॅमेराचं स्क्रीन सुद्धा चालत नव्हतं। ऋषी, तू माझ्याबरोबर आपण जायची तयारी दाखवली, वैशूचे थँक्यू, त्याच्यामुळे ट्रेक झाला हा। खूप सुंदर असा ट्रेक होता, कमाल कस लागला सगळ्या स्टॅमिनाचा। ऋषी म्हटलं ना, छोटे दिल वालों का काम नाही आहे, एक नंबर ट्रेक होता मित्रांनो। हा ट्रेक संपवून लगेच दुसऱ्या दिवशीच्या सकाळी आम्ही शिमल्यावरून दिल्ली आणि दिल्लीवरून पुणे येथे आपल्या घराकडे रवाना झालो। तर मंडळी, अशा तऱ्हेने इतक्या सुंदर आठवणींनी सजलेल्या बर्फातल्या ट्रेकने आमच्या सिमला कुलू मनालीच्या ट्रिपचा शेवट झाला। तर हा होता आमचा नारकंडाचा ट्रेकचा व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुमचाही असा अनुभव असेल तर मला कमेंटमध्ये तो शेअर करा, आणि पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे। पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा, आयुष्य सुंदर आहे, ओस मजेत जगत राहा। आमच्या सिमला कुलू मनालीच्या ट्रिपचा ओव्हरऑल व्हिडिओ पुढचा येत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती सिमलाच्या ट्रिपबद्दलची, खर्च आणि ठिकाणं याबद्दलची सगळी माहिती मिळणार आहे, तेव्हा तो एपिसोड पाहायला विसरू नका।